LASR चा लॉंग फॉर्म काय आहे? लाईट ऍक्टिव्हेटेड सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. लाईट ऍक्टिव्हेटेड सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर्स. ओके, म्हणजे लाईटच्या इंटेन्सिटी वरती त्याच्या वर्किंग वरती त्याचं वर्किंग डिपेंड आहे. ओके, आता पुढचा जो काय हे आहे पॉइंट जो आहे तो आपला SCS म्हणून आहे. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर. हो सर. आवाज येतोय का क्लिअर माझा? हो सर येतोय. ओके, LASR झालेला आहे आपला आता. SCS सिलिकॉन कंट्रोल्ड स्विच. सिलिकॉन कंट्रोल्ड स्विच, आता त्याचं कन्स्ट्रक्शन बघा कसं आहे आणि त्याचा सिम्बॉल कसा आहे. काय डिफरन्स आहे? काय SCR मध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स वाटतोय तुम्हाला? ह्याला एक एक्स्ट्रा टर्मिनल आहे. एक्स्ट्रा टर्मिनल आहे. ओके, म्हणजे काय बघा, SCS जो काय डिव्हाइस आहे ह्या डिव्हाइसला 2 गेट टर्मिनल्स आहेत. SCR ला आपल्या फक्त एकच गेट टर्मिनल होतं, कॅथोड गेट टर्मिनल होतं एकच. तर SCS ह्या डिव्हाइसला 2 गेट टर्मिनल्स आहेत. एक आहे तो AG चा आहे म्हणजे एनोड गेट टर्मिनल, दुसरा आहे तो KG म्हणजे कॅथोड गेट टर्मिनल. असे 2 टर्मिनल्स आहेत. त्याचा कन्स्ट्रक्शन मध्ये जर बघितलं तर कॅथोड गेट टर्मिनल ही P लेअरला कनेक्टेड आहे, P टाइप ऑफ मटेरियलला कनेक्टेड आहे आणि एनोड गेट टर्मिनल हे N टाइप ऑफ मटेरियलला कनेक्टेड आहे. येते का लक्षात? बघा, कॅथोडचं जे काही गेट टर्मिनल आहे, कॅथोड गेट टर्मिनल, दिस गेट टर्मिनल इज कनेक्टेड टू द P टाइप मटेरियल, एनोड गेट टर्मिनल इज कनेक्टेड टू द N टाइप मटेरियल. ओके, दिस इज द सिम्बॉल ऑफ SCS, सिलिकॉन कंट्रोल्ड स्विच. सिलिकॉन कंट्रोल्ड स्विचचा हा सिम्बॉल आहे. बाकीचं 2 गेट टर्मिनल्स आहेत, एक KG कॅथोड गेट टर्मिनल, दुसरा आहे तो AG एनोड गेट टर्मिनल. KGचं जे काही गेट टर्मिनल त्याला गेट 1 असंही म्हणू शकता आणि AG जे काही गेट टर्मिनल आहे त्याला गेट 2 असंही म्हणू शकता. ओके, हे असं कन्स्ट्रक्शन आहे. आता त्याचं जर वर्किंग मध्ये जर बघितलं, आता ही जिथे डायग्राम बघितलं तुम्ही, ह्या डायग्राम वरून तुम्हाला लक्षात येईल. आता एक AG गेट टर्मिनल कशी बघा, AG गेट टर्मिनल, AG म्हणजे एनोड गेट टर्मिनल हे इथं आहे. बाकीचं वेगळं काही केलेलं नाही, फक्त एक टर्मिनल इथे एक्स्ट्रा काढलेलं आहे, त्यालाच एनोड गेट दिले, आधीच आपला कॅथोड गेट आहे. बाकीचं वेगळं काही केलेलं नाही याच्यामध्ये. बघा आता AG जे काय एनोड गेट टर्मिनल जे आहे त्याला ऑन पल्स म्हणून कुठली पल्स आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह पल्स आहे? ऑन पल्स म्हणून हे जे काय दिलेली आहे ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? कोण सांगू शकते का? जी काही AG एनोड गेट टर्मिनल जे दिले हे सर्किट डायग्राम मध्ये, त्याच्यामध्ये जे काही ऑन पल्स दिली ती पल्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. अजून कोणाच काय, कोणाला निगेटिव्ह वाटतंय का? निगेटिव्ह. निगेटिव्ह. ओके, बाकीचा अजून कोणाच काय आन्सर? कोणती आहे? निगेटिव्ह पल्स आहे, निगेटिव्ह. आणि दुसरी ऑफ पल्स म्हणून दिलेली पॉझिटिव्ह पल्स आहे. लक्षात आहे बघा, हे 0 पासून परत खाली आलंय असं, परत वरती जाऊन परत ही पॉझिटिव्ह पल्स वरती इकडे गेलेली आहे. जो ऑन पल्स आहे ती निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्हलाच हा ऑन पल्स का दिला असेल कोण सांगू शकते का? आता वरती तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन बघावं लागेल. त्याला निगेटिव्ह पल्स म्हणजे निगेटिव्ह सिग्नल आहे.
मायनस सिग्नल आहे. त्या अॅनोड गेट टर्मिनलला निगेटिव्ह पल्सला तुमचं एससीआर का किंवा तुमचं ते डिव्हाइस ऑन का होत असेल, काय तुम्हाला वाटतं त्याच्याबद्दल, का होत असेल? का बरं दिला असेल तसं? कन्स्ट्रक्शन मध्ये बघा बरं, एजी टर्मिनल कुठल्या लेअरला कनेक्टेड आहे? कोणत्या लेअरला कनेक्टेड आहे? एजी टर्मिनल, अॅनोड गेट टर्मिनल हे कोणत्या लेअरला कनेक्टेड आहे? एन टाइप. एन टाइप. एन टाइप मटेरियलला जर तुम्ही निगेटिव्ह सप्लाय दिला तर तो फॉरवर्ड बायस असतो का रिव्हर्स बायस असतो? फॉरवर्ड. फॉरवर्ड बायस. म्हणजे ते रिझन आहे निगेटिव्ह सप्लायला ऑन पल्स, निगेटिव्ह पल्सला ऑन पल्स असं का दिलंय? कारण एजी टर्मिनल हे तुमचं एन टाइप मटेरियलला कनेक्टेड आहे, एन टाइप ऑफ लेअरला कनेक्टेड आहे. येते का लक्षात? पॉझिटिव्ह पल्सला ऑफ पल्स का दिलंय? तर तेच रिझन आहे की ते एन टाइप मटेरियल आहे म्हणून तिथं पॉझिटिव्हला ऑफ असेल, निगेटिव्हला ऑन पल्स असेल. त्याच्या उलट आहे. आता इथं बघा, केजी टर्मिनल कुठल्या लेअरला कनेक्टेड आहे? पी टाइप मटेरियलला कनेक्टेड आहे. मग ह्याची ऑन पल्स कुठली असेल, पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? केजी टर्मिनलची ऑन पल्स कुठली असेल, पॉझिटिव्हची असेल का निगेटिव्हची असेल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असेल. आणि ऑफ पल्स कुठली असेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह. तेच दिले बघा. इथे जर बघितलं तर ऑन पल्स पॉझिटिव्ह दिलेली आहे आणि ऑफ पल्स निगेटिव्ह दिलेली आहे. आले लक्षात? डायग्राम लक्षात आले का सगळ्यांच्या? काय आहे कसं आहे ते? बाकीचे टू ट्रान्झिस्टर अॅनालिसिस डायग्राम आहे, फक्त इथं अॅनोड गेट टर्मिनल एक्स्ट्रा काढलेला आहे. ओके, इथपर्यंत काय प्रॉब्लेम कुणाला डायग्राम मध्ये? डायग्राम मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? काय समजलं नाही बाबा, इथे पॉझिटिव्ह का दिले, निगेटिव्ह का दिले, त्याला अॅनोड गेटच का म्हणायचं, कॅथोड गेटच का म्हणायचं? कुणाला काय डाऊट आहेत का? नो सर. नो सर. आता ते एक्सप्लेनेशन बघा कसं आहे. ते एकदम इझी पार्ट आहे बरं का. बघा, एससीएस म्हणजे काय? सिलिकॉन कंट्रोल्ड स्विच. एससीएस इज अ 4 टर्मिनल पीएनपीएन डिव्हाइस. म्हणजे 4 लेअर आणि 4 टर्मिनलचा पीएनपीएन डिव्हाइस आहे. एससीएस हा 4 टर्मिनल पीएनपीएन डिव्हाइस. म्हणजे एससीएस ला 4 टर्मिनल्स आहेत. कुठले कुठले 4 टर्मिनल्स आहेत? एनोड, कॅथोड, एनोड गेट and cathode gate. Anode, cathode, anode gate, cathode gate. These are the 4 terminals. Anode gate ला G1 म्हणतो का G2 म्हणतो आपण? Anode gate ला G2. Anode gate ला G1 म्हणतो का G2 म्हणतो? G2 आणि G1 हे cathode gate ला म्हणतो. ओके, आता नेक्स्ट पॉइंट सांगितलं, इट हॅज 2 gates. One is anode gate AG and another is a cathode gate. म्हणजे एससीएस ला 2 गेट टर्मिनल्स आहेत, एक एनोड गेट आणि दुसरा आहे तो कॅथोड गेट. ओके, नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलंय? एससीएस ऍक्ट एज अ स्विच अँड इट्स स्विचिंग ऑपरेशन कॅन बी कंट्रोलेबल. म्हणजे एससीएस हा जो काय डिव्हाइस आहे, इट ऍक्ट एज अ स्विच, म्हणजे त्याच्या नावातच आहे सिलिकॉन कंट्रोल्ड स्विच. सिलिकॉन कंट्रोल्ड स्विच आणि इट इज अ कंट्रोलेबल स्विच. आता कंट्रोलेबल आणि अनकंट्रोलेबल कशाला म्हणायचं? कोण सांगू शकते का? कंट्रोलेबल कशाला म्हणायचं, अनकंट्रोलेबल कशाला म्हणायचं? आता आपलं जे काही नॉर्मल स्विच असते, आपल्या घरामधलं स्विच, बटन चालू केलं आपण लाईट ऑन होते, ते स्विच कंट्रोलेबल आहे का अनकंट्रोलेबल आहे? कंट्रोलेबल. ते तुम्ही स्विच ऑफ ऑन ऑफ करताय त्याला कंट्रोलेबल म्हणायचं नाही बरं का. कंट्रोलेबल म्हणजे कसं म्हणायचं सांगतो मला, तुम्ही त्याला ऑनच ठेवून ऑफ करू शकताय का? त्याला सप्लाय आपल्याला केलेला असतानाही त्याला तुम्ही ऑफ करू शकताय का? घरातल्या स्विचला आपल्या
कुणाच तर चालू आहे. घरातला आपला जे काही स्विच असतंय ते स्विच आपण चालू ठेवून पण सप्लाय ऑफ करू शकतो का त्याचा? म्हणजे मला काय म्हणायचं, आपला जो काय एससीआर डिव्हाइस आहे, ला आपण फॉरवर्ड बाय सप्लाय अप्लाय केलेला असतानाही त्याला आपण ऑफ ठेवू शकतो. कसं ठेवू शकतो? बिफोर दी ब्रेक ओव्हर व्होल्टेजच्या पॉईंट पर्यंत आणि होल्डिंग करंटच्या खाली जर करंट आला तरी तो डिव्हाइस ऑफ होऊ शकतो ना? हो सर. लक्षात आहे का? जरी त्याला आपण सप्लाय अप्लाय केलेला असतानाही तो ऑफ होऊ शकतोय ना एससीआर डिव्हाइस. बरोबर आहे का नाही? हो सर. ओके. हो सर. जसं आपल्या घरातल्या स्विचला करू शकतो का आपण? नाही. नाही. No, म्हणजे घरातलं स्विच आहे ते अनकंट्रोलेबल स्विच आहे आणि हे जे डिव्हाइस मध्ये आपण जे काही चॅप्टर मध्ये स्टडी करतोय, दीज आर द कंट्रोलेबल स्विच. ओके. हे पण ऑन ऑफच करते तर आपल्या घरातलं स्विच पण ऑन ऑफच करते. मग कंट्रोलेबल दोन्हीतल्या कंट्रोलेबल कुठला आहे? तर घरातल्या स्विच मध्ये आपण असं आपल्याला पाहिजे तेव्हा ऑन पाहिजे तेव्हा ऑफ करू शकतो का? बटन ऑन ठेवूनच नाही करू शकत ना. त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. एकतर त्याला ऑन तर नाही तर ऑफ तर करू शकतो. तसे हे जे काही डिव्हाइस आहेत, स्विचिंग डिव्हाइसेस आहेत, ते आपण कंट्रोल करू शकतो. आपल्याला रिक्वायरमेंट नुसार त्याला आपण ऑन करू शकतो, ऑफ करू शकतो. आलं का लक्षात? दिस इज अ कंट्रोलेबल स्विच. दिस इज अ कंट्रोलेबल स्विच. समजलंय का? हो सर. ओके. नेक्स्ट काय सांगितलं बाय? In two transistor equivalent circuit, it is seen that the negative pulse at the anode gate G2 causes the transition Q1 to switch on. आता इथे काय सांगितलंय? हे जे काही ट्रान्झिस्टर सर्किट दाखवलेलं आहे, टू ट्रान्झिस्टर सर्किट, याच्यामध्ये एनोड गेट जे काय टर्मिनल आहे त्याचं पॉझिटिव्ह पल्स निगेटिव्ह पल्सला तुमचा एससीआर ऑन होते म्हणून सांगितले. ट्रान्झिस्टर Q1, दिस Q1 ट्रान्झिस्टर विल ऑन इन द एनोड पल्स, निगेटिव्ह पल्स. बघा काय सांगितलंय? In two transistor equivalent circuit, it is seen that the negative pulse at the anode gate च्या ठिकाणी negative pulse G2 causes transistor Q1 to switch on. म्हणजे G2 जे काही टर्मिनल आहे गेट टू टर्मिनल, त्याला आपण निगेटिव्ह पल्स अप्लाय केल्यामुळे तुमचं Q1 ट्रान्झिस्टर टर्न ऑन होणार आहे. असं आहे. ट्रान्झिस्टर Q1 सप्लायज बेस करंट टू द ट्रान्झिस्टर Q2. आता याच्यामध्ये बघा, आता इथं तुम्ही निगेटिव्ह पल्स अप्लाय केली गेट 2 ला, तर ही कुठे जाते? याच्या बेसला जाते. लक्षात ते ट्रान्झिस्टर 1 च्या बेसला जाते. म्हणजे हा ट्रान्झिस्टर तुमचा ऑन होणार आहे, Q1 ट्रान्झिस्टर. हा ट्रान्झिस्टर ऑन झाला का ह्याच्यातून फ्लो होणारा करंट तुमचा Q2 ट्रान्झिस्टरच्या बेसला जातो. बरोबर आहे? लक्षात येते बघा, हा ट्रान्झिस्टर ऑन झाला, ह्याच्यातून फ्लो होणारा करंट परत ह्या टर्मिनल थ्रू परत कुठे जाणार आहे? हा दुसऱ्या ट्रान्झिस्टरच्या बेसला जाणार आहे. म्हणजे दुसऱ्या ट्रान्झिस्टरच्या बेसला सिग्नल मिळाल्यानंतर ट्रान्झिस्टर Q2 इज ऑल्सो टर्न ऑन. ट्रान्झिस्टर Q2 पण काय होणार आहे? ऑन होणार आहे. दिले बघा खाली. ट्रान्झिस्टर Q1 सप्लायज बेस करंट टू द ट्रान्झिस्टर Q2 अँड बोथ ट्रान्झिस्टर स्विच ऑन. लक्षात आहे का? दोन्ही ट्रान्झिस्टर कसे ऑन होतात ते समजलेत का तुम्हाला? हो सर. सगळ्यांना काय होते, आपण एनोड गेट टर्मिनल जे काही G2 टर्मिनल आहे तिथं निगेटिव्ह पल्स अप्लाय केली, कारण जो काय Q1 ट्रान्झिस्टर आहे तो पीएनपी ट्रान्झिस्टर आहे. म्हणजे त्याचा बेस निगेटिव्ह आहे. एन टाईपचा मटेरियलचा बेस आहे. त्या एन टाईपच्या मटेरियलला आपण निगेटिव्ह पल्स अप्लाय केली का तुमचा काय ट्रान्झिस्टर Q1 ट्रान्झिस्टर टर्न ऑन होईल. ट्रान्झिस्टर Q1 ऑन झाला का त्याच्या कलेक्टर मधून फ्लो होणारा करंट तुमचा Q2 च्या बेसला जातो. Q2 च्या बेसला पण सिग्नल मिळाल्यामुळे Q2 पण तुमचा टर्न होणार आहे आणि असे तुमचे दोन्ही ट्रान्झिस्टर टर्न ऑन होतील आणि तुमचा स्विच ऑन झाला असं त्याचं मिनिंग होईल. ओके. आता पुढे काय सांगितलं? व्हेन निगेटिव्ह पल्स इज अप्लाइड टू द गेट G2, व्हेन निगेटिव्ह पल्स इज अप्लाइड टू गेट G2 जंक्शन J1 is forward bias and SCS is turn on and SCS is turn on. काय होते ज्यावेळेस निगेटिव्ह पल्स आपण अप्लाय करू J2 टर्मिनलला, म्हणजे आता सांगतो तिथंच J2 टर्मिनल जर निगेटिव्ह पल्स अप्लाय करू त्यावेळेस तुमचं जंक्शन J1, हे जंक्शन J1 आहे ना, हे जंक्शन काय Q1 आणि N1 मधले हे जंक्शन हे फॉरवर्ड बायस मध्ये जाईल
आणि तुमचं Q1 ट्रान्झिस्टर ऑन होईल. कशामुळे ऑन होते Q1 ट्रान्झिस्टर? कारण P1 N1 जंक्शन जे आहे जंक्शन J1 हे तुमचं फॉरवर्ड बायस मध्ये जाईल. आलं का लक्षात? समजलंय का? हो सर. हो सर. हो सर. फॉरवर्ड बायस आणि एससीआर इज टर्न ऑन. त्याच्यामुळे तुमचं एससीआर काय होईल? टर्न ऑन होईल. आता काय सांगितलं? अ पॉझिटिव्ह पल्स ऍट G2 विल रिव्हर्स बायस. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह पल्स अप्लाय कराल G2 ला त्यावेळेस जंक्शन J1 काय होणार आहे? G2 टर्मिनलला गेट 2 टर्मिनलला तुम्ही पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केली त्याला तर तुमचं जंक्शन J1 काय होणार आहे? फॉरवर्ड बायस होईल का रिव्हर्स बायस होईल? रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस. म्हणजे रिव्हर्स बायस झाल्यामुळे तुमचं त्याच्यात Q1 ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे का? नाही. नाही Q1 होणार. ऑन नाही झाला तर तुमचं एससीएस ऑन होणार आहे का? नाही. नाही. म्हणजे पॉझिटिव्ह पल्स दिले का तुमचा जंक्शन J1 ऑन होणार फॉरवर्ड बायस मध्ये येणार आहे. त्यामुळे तुमचा Q1 ट्रान्झिस्टर ऑन होईल. Q1 ट्रान्झिस्टर ऑन झाला का त्याच्या थ्रू तुमच्या Q2 च्या बेसला करंट जाईल. Q2 च्या बेसला करंट गेला का Q2 ट्रान्झिस्टर ऑन होईल आणि त्यावेळेस तुमचा एससीएस ऑन होईल. कधी? वेन G2 इज निगेटिव्ह. G2 ला पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केलं का हे रिव्हर्स बायस मध्ये जाईल. J1 जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये गेलं का तुमचा Q1 ट्रान्झिस्टर टर्न ऑन होणार नाही. त्याच्यामुळे तुमचं ऑब्विसली Q2 ट्रान्झिस्टर ही टर्न ऑन होणार नाही. त्यावेळेस तुमचं ऍक्ट ऍज अ ऑफ स्विच म्हणून वर्क होईल. समजलं इथपर्यंत? समजलंय का? हो सर. आता हे जे एक्झॅक्ट ऑपोजिट आहे ते J1 साठी आहे. J1 टर्मिनल साठी बघा. द पॉझिटिव्ह पल्स अप्लाइड ऍट गेट 1 G1 SCS turn on and positive negative pulse at J1 will turn off the SCS. म्हणजे जे वरती सांगितलं ना त्याची एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेस आहे. ज्यावेळेस पॉझिटिव्ह पल्स तुम्ही गेट 1 ला अप्लाय कराल त्यावेळेस एससीएस ऑन होईल. ज्यावेळेस निगेटिव्ह पल्स अप्लाय कराल जंक्शन गेट 1 ला त्यावेळेस तुमचा एससीएस टर्न ऑफ होईल. समजलंय का? का होईल आता का सांगायची गरज आहे का? का बरोबर सांग कोण सांगू शकताय का? आपण पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय केला J1 जंक्शनला तर कुठलं जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये जाईल? इथलं कुठलं जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये जाईल? पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय केल्यानंतर जंक्शन 1 जाईल का 2 जाईल का 3 जाईल? कुठलं जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये जाईल? 3. जंक्शन 3 फॉरवर्ड बायस मध्ये गेलाय. जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये गेल्यामुळे काय होईल? तुमचा Q2 ट्रान्झिस्टर काय होईल? टर्न ऑन होईल. Q2 ट्रान्झिस्टर टर्न ऑन झाला का ह्याच्या थ्रू याच्या बेसला त्याच्या थ्रू परत इकडे याच्या बेसला करंट जाईल वरती. तुमचं त्यावेळेस तुमचा Q1 ट्रान्झिस्टर ऑन होईल. समजलंय? समजलंय का? एससीएस समजला आहे का? हो सर. काय प्रॉब्लेम आहे का एससीएस मध्ये विचारा. खाली अजून तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स कशा आहे? एससीआर सारखी कॅरेक्टरिस्टिक्स आहे याच्यामध्ये काही चेंज नाही. एससीआर आणि याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स सेम एससीआर सारखे आहेत. समजलं की एससीएस मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर विचारा पटकन. तर शॉर्ट मध्ये एकदा एक्सप्लेन करा. एससीएस का? हो सर. हा आता वरती डायग्राम मध्ये एक्सप्लेन करू का इथं? इथंच एक्सप्लेन करू का? आता बघा इथे दिलंय PNP NPN असं दिलंय त्यामुळे इथं आपल्याला एक्सप्लेन करायला इझीच आहे. ओके. त्यावेळेस जंक्शन तुम्ही निगेटिव्ह पल्स अप्लाय कराल G2 टर्मिनलला. G2 म्हणजे एनोड टू गेट टर्मिनल. जे टर्मिनल आहे एनोड गेट टर्मिनल. त्या टर्मिनलला निगेटिव्ह पल्स अप्लाय केल्यानंतर ते कुठं जाणार आहे? निगेटिव्ह पल्स तुमच्या त्याच्या बेसला जाणार आहे. हा Q1 ट्रान्झिस्टर हा Q2 ट्रान्झिस्टर आहे. ओके. आता N टाइप मटेरियलला तुम्ही निगेटिव्ह पल्स अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे? तुमचं हे जंक्शन फॉरवर्ड बायस होणार आहे. बरोबर आहे ना? N टाइप मटेरियल जर निगेटिव्ह असेल तर फॉरवर्ड बायस, P टाइपला पॉझिटिव्ह असेल तर ते पॉझिटिव्ह फॉरवर्ड बायस असते. बरोबर आहे ना? इथपर्यंत काय कन्फ्युजन नाही. आता हे फॉरवर्ड बायस मध्ये गेल्यामुळे काय होणार आहे? तुमचा हा ट्रान्झिस्टर टर्न ऑन होणार आहे.
Q1 ट्रान्झिस्टर टर्न ऑन झाला का याच्यातून फ्लो होणारा करंट ह्या कलेक्टर थ्रू ह्याच्या बेसला जाणार आहे. हा ऑन झाला म्हणजे ह्याच्यातून करंट फ्लो होणार आहे ना. ऑन होतो म्हणजे काय तर करंट फ्लो होतो, बरोबर ना. ह्याच्यातून करंट फ्लो झाला का तो करंट परत कुठे जाणार आहे? Q2च्या बेसला जाणार आहे. लक्षात येते बघा, Q2च्या बेसला जाणार आहे. मग परत Q2च्या बेसला सप्लाय अप्लाय झाल्यामुळे Q2 ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे. त्यासाठी तुमचे दोन्ही ट्रान्झिस्टर ऑन होतील. कधी? निगेटिव्ह पल्सला. आणि इथं जर पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केली, पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केली तर हे तुमचं रिव्हर्स बायस मध्ये. त्यामुळे हा ट्रान्झिस्टर तुमचा ऑन होणार नाही. ऑन नाही झाल्यामुळे ह्याच्यातून करंट फ्लो होणार नाही. ह्याच्यातून करंट फ्लो झाल्यामुळे हा तुमचा ट्रान्झिस्टर ऑन होणार नाही. त्यावेळेस तुमचा ऑफ स्विच म्हणून वर्क होईल. आता एक्झॅक्टली अपोजिट आहे. करा माईक कोणाचं माईक. ओके, आता बघा हे इकडलं समजलं का? G2 टर्मिनल समजलं का वर्किंग? हो सर. हो सर. G1 टर्मिनलला काय आहे बघा, ह्याच्या उलटी प्रोसेस आहे, एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस इथं आहे. आता पहिल्यांदा Q2 ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे. कसा ऑन होणार आहे? कारण इथे पहिल्यांदा पॉझिटिव्ह पल्स आपण याला अप्लाय करणार आहे. लक्षात येते का? पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केल्यामुळे हा ट्रान्झिस्टर ऑन होईल तुमचा. हा ट्रान्झिस्टर ऑन झाल्यामुळे ह्याच्यातून करंट फ्लो होईल आणि ह्या जे बेसला जाईल वरती, आणि त्यावेळेस हा ट्रान्झिस्टर ऑन होईल. आले का लक्षात? समजतंय का काय चाललंय ते? हॅलो सर. हा, सर तो Q2 NPN ट्रान्झिस्टर आहे ना, मग करंट असं खालून वरती कसं जाईल? इकडून असं म्हणायचंय का? हो सर. एक मिनिट. तुम्ही काय होते सांगतो मी. वरती जे आपले कन्स्ट्रक्शन नाही ना, आता जे तुम्ही मला सांगितलं जंक्शन J3 फॉरवर्ड बायस होतोय, बरोबर आहे ना? जंक्शन J3. हो सर. एक मिनिट. J2 आता एक मिनिट तुम्हाला सांगतो, तुमचं काय कन्फ्युजन आहे ते तुम्हाला सगळं क्लिअर करतो. या असे एक आहे आणि हा दुसरा ट्रान्झिस्टर आहे. ओके, हे एक मिनिट असं नाही. आवाज येतोय का? हो सर. डोंगरे मॅडम, आदित्य डोंगरे, आवाज येतोय तुम्हाला? आदित्य डोंगरे. तुम्ही होस्ट म्हणून झालाय, कारण माझे नेटवर्क डिस्कनेक्ट झाल्यामुळे होस्ट तुम्हाला झाले. आता तुम्ही एक काम करायचं, वरती जे काय माझं नाव दिसत नाही त्याच्यावर क्लिक करा आणि होस्ट म्हणून सिलेक्ट करा त्याच्यावर ऑप्शन.
ओके सर. हा. केलं सर. हा, ते तुम्ही ते दुसऱ्या अकाउंटला केले तर तुम्ही बरोबर आहात. आता तुम्हाला नाही करता येणार. एक मिनिट. ठीक आहे. ते नेटवर्क जर लेफ्ट झालं का नाही ते होतंय तसं. होस्ट चेंज होतंय. होस्ट नसल्यामुळे मला स्क्रीन शेअर करता येत नाही. आता दिसते का स्क्रीन? हो सर. हो सर. हो सर. ओके. आता बघा ते जे काही पी आणि एम टाईपचं जे काही स्ट्रक्चर आहे का नाही ते तुम्हाला काढून दाखवतो म्हणजे लक्षात येईल कसं कुठलं जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये येते. जंक्शन 1 येते का 2 येते, 2 येते का 3 येते. ओके. इथं काय होतं पी एन पी काय एन पी एन एन. ओके. असे एकमेकाला कनेक्टेड आहे जंक्शन. असे दोन ट्रान्झिस्टरचं कॉम्बिनेशन असं होतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? आता काय हो होतंय सर. इथं आपला गेट 1 आहे आणि इथं आपला गेट 2 आहे. बरोबर. आता गेट 1 ला काय प्रॉब्लेम नव्हता तुम्हाला, बरोबर आहे ना? अलग लक्ष तुमच्या गेट 1 ला काय प्रॉब्लेम होता का? गेट 2 नो ला आहे. ओके. आता काय होतंय बघा या ठिकाणी तुमचं इथं तुम्ही पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केल्यानंतर हे जंक्शन जे 3 तुमचं फॉरवर्ड बायस मध्ये नाहीये जात. जंक्शन 3 जंक्शन J2 जातं. जंक्शन J2 इथं पण निगेटिव्हच आहे. जंक्शन J2 येते का लक्षात? जंक्शन J2 तुमचं फॉरवर्ड बायस मध्ये जातं. म्हणजे तुमची जर ही जर बघितली तुम्ही नोट्स मध्ये जर बघितलं तर तुमचं हे फॉरवर्ड बायस मध्ये जाते. हे जंक्शन बघा हा ह्याचा जो काही कलेक्टर आहे हा Q2 ट्रान्झिस्टरचा कलेक्टर हा पण एन टाईपच आहे. हा आणि याचा बेस याचा कलेक्टर आणि याचा बेस येते का लक्षात? बघा एक तुम्हाला दाखवतो मी. हा चालू आहे. हा माईक चालू आहे. केला का पण? आता बघा हे आहे तो कलेक्टर आहे. ही टर्मिनल कलेक्टर आहे. ही टर्मिनल आहे ते बेस टर्मिनल आहे Q1 ही Q2 चं कलेक्टर आहे. ही इमिटर आहे Q1 चं हे Q2 चं हे कलेक्टर आहे. हे बेस आहे आणि हा असणार आहे तो तुमचा इमिटर असणार आहे. ओके. आता बघा ज्यावेळेस तुम्ही ह्या कलेक्टरला सप्लाय देताय बघा मी काय सांगतो कुठल्या कलेक्टरला Q1 च्या कलेक्टरला सप्लाय पी देता येते दिसतंय का बघा बरोबर. तुम्ही पॉझिटिव्ह सप्लाय देणार. पॉझिटिव्ह दिलं का हे जंक्शन J2 फॉरवर्ड बायस मध्ये जाते बरं का. जंक्शन J2 म्हणजे हे जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये जात आहे. हे फॉरवर्ड बायस मध्ये गेलं का हे पण फॉरवर्ड जाणार कारण हे एकच जंक्शन आहे एकमेकाला कनेक्टेड आहे. येते लक्षात? त्यामुळं याच्या बेसला सप्लाय मिळतो. समजताय का? कुणाला तर क्वेश्चन होता बघा आता मला.
क्वेश्चन विचारलेलं मॅडम, तुमचं नाव लक्षात नाही माझ्या, फक्त तुमचा डाऊट क्लिअर झालाय का सांगा. जंक्शन J3 फॉरवर्ड जात नाही, जंक्शन J2 फॉरवर्ड बायस होत आहे. सर ते नोट्स वरच्या डायग्राम वरून सांगा एकदा. नोट्सवरच्या डायग्राम वरून सांगायचं का? हा. आता ही एन ऐक ना, ह्याचा बेस Q1 चा बेस एन दिसतो का ते एन मिडलचा, इथे हो, मिडल sir. आहे हा एन, आणि हा Q1 Q2 ट्रान्झिस्टरचा कलेक्टर, ही एकमेकाला कनेक्टेड आहेत, बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? हो सर. हा. आणि Q1 चा कलेक्टर आणि Q2 चा बेस एकमेकाला कनेक्टेड आहेत, बरोबर आहे का? हो सर. हा. आता ज्यावेळेस आपण इथे पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय करू त्यावेळेस हे पी फॉरवर्ड एन पी हे फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे, येते का लक्षात? हे एन पी आणि इथलं एन पी, ही एन पी, समजतंय का? हे पी आणि एन हे दोन जंक्शन, हे दोन्ही एकच जंक्शन आहेत, एकमेकाला कनेक्टेड आहेत, हे तुम्ही तुम्हाला दाखवलंय मगाशी. ही एकच आहे, ह्याचा बेस ह्याचा कलेक्टर, ह्याचा कलेक्टर ह्याचा बेस, ही एकत्रच असणार आहेत. हे असं दोन ट्रान्झिस्टर कॉम्बिनेशन केले याच्यात दिसतंय, आणि हे फॉरवर्ड बायस मध्ये गेल्यामुळे इथून पण करंट फ्लो होणार आहे आणि इथून पण करंट फ्लो होणार आहे ना, कारण इथं आपण सप्लाय ऑलरेडीच अप्लाय केलेला आहे. हे फॉरवर्ड बायस मध्ये गेल्या, ही इथं तुम्हाला दिसतंय ना, काय आलं हे मध्येच, आता बघा हे इथून इथपर्यंत एकच आहे हो, हे जे आहे की नाही हे एकच आहे. इथं ह्यातलं वरचा पार्ट एन आहे आणि खाली पी आहे, इतके लक्षात समजलंय का सांगा तुम्हाला, का अजूनही कन्फ्युजन आहे तुमचं? सर तिथं Q2 हा NPN ट्रान्झिस्टर असल्यामुळे हा, तुम्हाला इथं पी दिसतंय हो, तुम्हाला काय, तुम्ही काय म्हणताय इथून करंट इकडे कसा जाणार असं म्हणणं आहे ना तुमचं, निगेटिव्ह कडे. हो सर. हा, तर ही एकच टर्मिनल आहे हो, हे ऍक्च्युली इथं तुम्हाला दिसताना दोन सेपरेट दिसतात, पण ते एकमेकाला कनेक्टेड आहेत, येते का लक्षात? मी जे स्ट्रक्चर काढलं नाही आत्ताच मागाचं हे स्ट्रक्चर, ते त्यासाठीच काढलंय, कारण हा एन आणि हा पी हे दोन्ही जंक्शन, हे जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे, जंक्शन J2 हे जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे. हे फॉरवर्ड बायस मध्ये गेलं का हे फॉरवर्ड मध्ये जाणार आहे ना, का हे पण हे फॉरवर्ड मध्ये गेलं का हे फॉरवर्ड जाणार आहे का नाही जाणार, कारण ही एकच टर्मिनल आहे, हे एकच जंक्शन आहे, ती वेगळं नाही, ती एकमेकाला कनेक्टेड आहेत, टू ट्रान्झिस्टर एनालॉजी, त्यासाठी तर आपण बघितली होती इथं. ही एकमेकाला कनेक्टेड आहेत, हे टर्मिनल्स एकमेकाला कनेक्टेड आहेत, ह्याचं बेस आणि ह्याचा कलेक्टर, ह्याचा कलेक्टर आणि ह्याचा बेस हे एकमेकाला कनेक्टेड आहेत. हे आपल्याला सर्किट डायग्राम बनवून बघू नका याच्याकडे, हे डिव्हाइस आहे असा, हे त्याच्यामधले इंटरनल स्ट्रक्चर आहे ते. आता करंट काय, आता तुमचा करंटचा बी डाऊट तुम्हाला क्लिअर करतो, करंट जाताना असा उलटा जाणार नाहीये, करंट असा करंट जाणार नाही, कारण हे फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे, का हे जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे, हे पण फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे, म्हणजे ह्याच्यातून फ्लो होणारा करंट हा असा फ्लो होणार आहे करंट, येते का लक्षात? ह्याची डायरेक्शन बघा कशी आहे ह्याची, हे एन पी आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, आपण पॉझिटिव्ह पल्स अप्लाय करतोय, इथं मगाशी कुठली करत होतो निगेटिव्ह, कारण इथं आपण पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय केलाय, इथं आपण निगेटिव्ह सप्लाय अप्लाय केलाय, करंट फ्लो होताना काय इकडून इकडच होणार आहे असाच. आता तुम्हाला दाखवतो कसं होतं त्याच्याबद्दल स्ट्रक्चर, प्रत्येक वेळेस इकडलं तुम्हाला समजलंय, इकडल्याच काय प्रॉब्लेम आहे का ह्या जीवनचा? नो सर. नो सर. ओके, आता बघा
ज्यावेळेस पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय करू इथं त्यावेळेस काय होणार आहे, हे जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे, बरोबर आहे. म्हणजे हे जाणार आहे म्हणजे हे पण जाणार आहे इथलं, कारण हे एकच आहे. या दोन्हीला सिग्नल एका टायमाला जातोय ना. बघा इथं अप्लाय केलं की इथं पण जातोय आणि इथं पण जातोय. येते का लक्षात तुमच्या? हो सर. हा, आता इथं अप्लाय केल्यामुळं हे काय झालं, हे फॉरवर्ड बायस मध्ये झालं. हे जंक्शन हे फॉरवर्ड Q1 ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे का नाही? हे Q2 ट्रान्झिस्टर याच्या बेसला सप्लाय मिळाल्यामुळं Q2 ट्रान्झिस्टरच्या बेसला सप्लाय मिळाल्यामुळे Q2 ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे का नाही? ऑन हो. आता मला सांगा, इथून जे काही करंट येणार आहे इथून करंट फ्लो होणार आहे ना असा याच्यातून. हा करंटची डायरेक्शन अशी अपर साइड असेल का लोअर साइड असेल? लोअर साइड बेस टू इमिटर. लोअर साइड असेल ना असे, लक्षात आहे, म्हणजे लोअर साइडला असेल. म्हणजे ह्याच्यातून फ्लो होणारा करंट कसा होणार आहे, हा करंट इकडून असा येणार आहे ह्याच्यातून. येतं का लक्षात? हा करंट येणार आहे तो इथून येणार आहे, कारण हा करंट रिव्हर्स करंट फ्लो होणार आहे, रिव्हर्स करंट. कारण हा ऑन होणार आहे म्हणजे हा अपर साइड टू लोअर साइड करंट फ्लो होणार आहे. समजलंय का नाही? समजलं. लय लोड घेऊ नका त्याचा, एवढं डिटेल मध्ये आपल्याला नसता येते. तरी पण तुम्ही विचारलं म्हणून तुम्हाला सांगितलं मी. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, पल्स पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केली ना Q2 च्या ट्रान्झिस्टरला, त्यावेळेस हे दोन ट्रान्झिस्टर ऑन होणार आणि ज्यावेळेस निगेटिव्ह पल्स ह्याला अप्लाय करू त्यावेळेस हे ट्रान्झिस्टर ऑफ होणार आहे. जसं बघितलं, निगेटिव्ह पल्स ह्या टर्मिनल अप्लाय केले का हे दोन ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे, पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केले की हे दोन ट्रान्झिस्टर ऑफ होणार आहे. याचं काय लक्षात? समजलंय? हो सर. हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट जो काही डिव्हाइस आहे तो डायक. डायक म्हणजे त्याचं डायोड अल्टरनेटिंग करंट, त्याच्या नावातच डायक. एसी सेपरेट लास्टला एसी आहे बघ. डायोडचं DI घेतले आणि एसी घेतलंय पुढे. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट. डायोड एसी असं त्याचं मिनिंग आहे, अल्टरनेटिंग करंट. हॅलो सर. हा बोला. सर SCS त्याचं ऍप्लिकेशन नाहीये का? SCS चे का? हे बघ नोट्स मध्ये तर नाही, तुम्हाला मी बुक मध्ये बघून तुम्हाला सेपरेटली ते प्रोव्हाइड करतो. नोट्स मध्ये तर दिलेलं नाही आपल्या. आहे स्कॅन करायचं आहे नाही, ते तुम्हाला ते ही काढून तुम्हाला पाठवतो SCS चे ऍप्लिकेशन ग्रुपवरती. ओके, चालतंय ना? ओके सर. आता बघा, डायोड अल्टरनेटिंग करंट. डायोडची फोड केली, DI घेतले डायोड मधला आणि पुढचं AC घेतले डायक. आता हा डायक असतो, पुढे ट्रायक असतो, ट्रान्झिस्टर असतो. ट्रायक म्हणून असतो तो ट्रान्झिस्टर असतो. ओके, आता याला डायक असं का नाव दिले, तर हा अल्टरनेटिंग करंट म्हणजे AC सप्लायवर ऑपरेट होणारा डायोड असं याचं मिनिंग असतं. AC सप्लायवर ऑपरेट होणारा डायोड कोणाला डायक असं म्हटलेलं आहे. आता जर ह्याचे जर तुम्ही टर्मिनल्स बघितले तर MT1 MT2 असे दोन टर्मिनलचा डिव्हाइस आहे, टू टर्मिनल डिव्हाइस आहे. डायक इज द टू टर्मिनल डिव्हाइस. MT1 आणि MT2 दिस इज द टू टर्मिनल डिव्हाइस. ओके, त्याचा जर सिम्बॉल बघितला तर दोन डायोड एकमेकाच्या अपोजिट असा त्याचा सिम्बॉल आहे. दोन डायोड एकमेकाच्या अपोजिट मध्ये ड्रॉ केलेत असं त्याचा सिम्बॉल आहे. एक MT1 आणि एक MT2 आहे. तर MT1 म्हणजे आणि MT2 म्हणजे काय, तर मेन टर्मिनल 1 आणि मेन टर्मिनल 2 असे त्याचे नाव आहे त्याची. आता डायकचं मेन ऑपरेशन काय आहे बघा. डायक हा कसा ऑपरेट होतो, तर डायकला ह्या डिव्हाइसला तुम्ही कसाही सप्लाय अप्लाय करा, पॉझिटिव्ह पण अप्लाय करा, निगेटिव्ह सप्लाय कसाही अप्लाय करा,
MT1 ला पॉझिटिव्ह द्या, MT2 ला निगेटिव्ह द्या, तरी तो ऑपरेट होईल. MT1 ला निगेटिव्ह द्या, MT2 ला पॉझिटिव्ह द्या. रिव्हर्स सप्लाय जरी अप्लाय केला तरी तो ऑपरेट होईल. म्हणजे दोन्ही फॉरवर्ड मध्ये पण आणि रिव्हर्स मध्ये पण तुम्हाला तो तुझं ऑपरेशन परफॉर्म करेल. तर ते कसं करेल, काय करेल ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. म्हणून याला एनोड कॅथोड अशी नावं दिलेली नाहीत बघा. MT1 आणि MT2 असं दिले. एनोड म्हणलं आपण काय असतो, ते पॉझिटिव्ह पोलॅरिटीचं टर्मिनल आहे. कॅथोड टर्मिनल निगेटिव्ह पोलॅरिटीचं टर्मिनल आहे. तसं याला MT1 MT2 नावं दिलीत. मला याला पोलॅरिटीज आपण म्हणू शकत नाही. कुठलाही इकडे पॉझिटिव्ह दिलं तर इकडे निगेटिव्ह देऊ शकता, निगेटिव्ह दिलं तर पॉझिटिव्ह, असं कसाही उलटा रिव्हर्स सप्लाय तुम्ही देऊ शकता. फक्त इथं पॉझिटिव्ह दोन्हीकडे द्यायचं नाही. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह द्यायचं, कुठला कसंही सप्लाय द्यायचं. ओके, म्हणजे तो एसी सिग्नलवर एसी सप्लायवर ऑपरेट होणारा डिव्हाइस आहे, म्हणून त्याला डायक असं नाव दिलंय. आणि त्याला दोन टर्मिनल आहेत, MT1 MT2, MT1 MT2. ओके, आणि त्याला पोलॅरिटीज नसतात, त्या टर्मिनलला पोलॅरिटीज नसतात. तुम्ही कसाही रिव्हर्स सप्लाय अप्लाय केला तरी तो ऑपरेट होतो. आता त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, म्हणजे डायरेक्ट बद्दलची जी मी काही इन्फॉर्मेशन सांगितली ते काय समजलं नाही असं कोणाचा काय प्रॉब्लेम आहे का? हॅलो, आवाज येतोय ना? हो सर. ओके हो सर येत. ओके, एक मिनिट. हा, बघा डायरेक्ट कसा असतो, म्हणजे डायरेक्ट वर्किंग कसं असतं बघा. जो एससीआर असतो ना आपला, तसंच तो सेम वर्क करत असतोय. जनरली हे सांगू तुम्हाला आणि बंद करू आपण, कारण स्टुडंट पण बरेच अब्सेंट आहेत या लेक्चरला. तुम्हाला कुठला कसा, फक्त एससीआर सारखंच ऑपरेशन आहे बरं का याचं, पण आपण पुढच्या लेक्चरला डिटेलमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. तुम्हाला एक इथं आले आपल्या ह्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला दाखवतो कसं असतं. 4 लेअरचं स्ट्रक्चर आहे. इज अ 4 लेअर स्ट्रक्चर. ओके, आता जर त्याची जर डायग्राम जर बघितली तर तुम्ही आहे बघा डायग्राम. पहिल्यांदा पी टाईप मटेरियल आहे, नंतर एन टाईप आहे, परत पी टाईप, नंतर एन टाईप. पी एन टाईप थोडस झालं. त्याच्यामध्ये 3 लेअर आहे इथं, आणि एससीआर सारखंच ऍक्ट होतोय. कसा ऍक्ट होतोय बघा. टर्मिनल वरती MT1 आहे, खाली MT2 आहे. ओके, आणि इथे सेपरेट असं लेअर आहे. ते काय कसं लेअर आहे कन्स्ट्रक्शन. आता हे पहिलं आहे ते MT1 टर्मिनल आहे. MT1 टर्मिनल आहे ते MT2. पहिलं आहे ते P1 लेअर. दिस इज N1 लेअर. दिस इज N2 लेअर. N1 लेअर हा N1 लेअर आहे. फक्त जे ब्रॅकेट करून दिले ना तो N1 लेअर आहे. तो P2 लेअर. दिस इज N3 लेअर. N3 लेअर असं कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन बद्दल काय प्रॉब्लेम आहे का कोणाचा? कन्स्ट्रक्शन बघा, काय केले, पी टाईप मध्येच इथे एक एन टाईप मटेरियल इन्सर्ट केलेलं आहे, आणि इथं एन टाईप ह्या खालच्या P2 मध्ये इथे एक एन टाईपचं मटेरियल इन्सर्ट केलेलं आहे. आता ज्यावेळेस आता पॉझिटिव्ह पोलॅरिटी ज्यावेळेस आपण अप्लाय करू याला बघा, ज्यावेळेस इथं तुम्ही पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय कराल MT1 ला विथ रिस्पेक्ट टू MT2, त्यावेळेस तो कसा वर्क होईल बघा. इथं पॉझिटिव्ह अप्लाय केल्या म्हणल्यानंतर हे पी टाईप येईल. हे पी टाईप म्हणजे दोन कंडिशन्स ह्याच्यामध्ये येतील. MT1 पॉझिटिव्ह
MT2 निगेटिव्ह कंडिशन येईल. त्या कंडिशन मध्ये कसा वर्क होतोय बघा. P1 N2 P2 P1 N2 P2 असा ऍक्ट होईल. P1 N2 P2 असा तो ऍक्ट होईल. ज्या वेळेस त्याच्या उलट्या पोलॅरिटीज असते बघा, त्याच्या उलट्या पोलॅरिटीज असते म्हणजे MT1 निगेटिव्ह with respect to MT2 पॉझिटिव्ह with respect to MT2 पॉझिटिव्ह. म्हणजे MT2 पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे. P2 N2 P1 नाही चुकते काय तर एक मिनिट हा. P2 N2 P1 हे निगेटिव्ह असायला पाहिजे होतं ना. इथलं इथं चुकलंय बघा. इथं काय येतंय P1 N2 P2 आणि N3 हे 3 टर्मिनल घ्यायचं राहिले. N3 असं आहे. आणि इथं कसं आहे आता उलट केलंय आपण ना. आता उलटा सप्लाय अप्लाय केलाय. उलटा म्हणजे हे निगेटिव्ह केलंय, हे पॉझिटिव्ह केलंय. आता हे पॉझिटिव्ह केल्यानंतर P2 N2 P1 N1 असा आहे. म्हणजे इथं काही P2 N2 P1 N1 असेल. आणि पॉझिटिव्ह जे उलटे इथं असताना इथं कसं येतं बघा. हे तुला रिपीट दाखवतो मी. म्हणजे हे पॉझिटिव्ह असताना MT1 पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह असताना बघा कसं होतंय. P1 N2 P2 N3 P1 N2 P2 N3 कारण हे निगेटिव्ह टर्मिनल आहे म्हणजे N टाइपला कनेक्टेड आहे. कसं येईल P1 N2 P2 and N3 असा SCR तयार होईल तुमचा. म्हणजे कसा होईल ते सेपरेटली जर इकडे काढून दाखवायचं तुम्हाला म्हटलं तर हे डायग्राम जर सेपरेट 4 लेअर मध्ये जर काढ. SCR चं स्ट्रक्चर आपलं किती लेअरचं आहे? 4 लेअरचं आहे ना. SCR चं स्ट्रक्चर किती लेअर आहे? 4 लेअर. 4 लेअरचं आहे बघा. आता इथे सेपरेट 2 डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो. म्हणजे हे आपण एक्सप्लेन करणारच आहे बरं का पुढच्या लेक्चरला. फक्त एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला माहित असावं कसा तो डायरेक्ट वर्क होतोय त्यासाठी. म्हणजे आपण MT1 पॉझिटिव्ह घेतलंय आता आणि हे निगेटिव्ह घेतलंय. MT2 निगेटिव्ह घेतलंय असं घ्या. म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे म्हणलं तर P टाइप N टाइप मटेरियल घेणार नाही, P टाइप मटेरियल घेईल. म्हणजे इथं P1 येईल, P1 N2 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 परत इथे P3 P2 आहे P2 आणि इथं खाली हे परत कारण हे निगेटिव्ह टर्मिनल आहे म्हणून इथे N3 घ्यायचं आहे. लक्षात आहे का? N3 असं. आणि आता ज्यावेळेस MT1 पॉझिटिव्ह असेल MT1 निगेटिव्ह असेल MT2 पॉझिटिव्ह असेल म्हणजे दिस इज द निगेटिव्ह MT1 आणि MT2 इज द पॉझिटिव्ह. त्या ठिकाणी काय येईल बघा. हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे इथे कुठलं येईल पण सांगू शकते का? ही वरचं टर्मिनल निगेटिव्ह आहे तर इथं काय येईल ह्याच्यावरून सांगायचं N1 परत खाली P1 P1 नंतर खाली N2 आणि खाली काय येईल P2 P2 कारण पॉझिटिव्ह P2
आले लक्षात कसं ते फॉर्मेशन होतंय, कुठलं लेअर कधी सिलेक्ट करते, आले का लक्षात? हो सर. ओके, ठीक आहे. आता डिटेल मध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके. ओके.